सांगितली होती की कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडलं जाणार नाही. त्याप्रमाणे जे जे कोणी ह्याच्यात थेट किंवा अप्रत्यक्ष बोलतो मी शांत तुम्ही शांत राहिला तर मला बोलणं होईल. जरा शांत राहा, तुम्ही व्यवस्थित सांगतो तुम्हाला. नाही, आज याच्यामध्ये कोर्टापुढे युक्तिवाद झाला. त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी. त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला 10 मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे. याच्या अगोदर 31 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती. त्यापैकी तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितलेले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, ते करायची. त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांनी त्यांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाही आहे. कोर्टापुढे आत्तापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाही आहे. कारण आता आज फक्त जी काही एक्स्टॉर्शनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही. नाही, आता ते आम्ही त्या पुढच्या वेळेस आम्ही बघू, सांगू तुम्हाला. म्हणजे मोका लावल्यानं काय त्यांचा तसंही ह्या आत्तापर्यंत जो तपास आत्तापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठंही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाही आहे. हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे. त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता. त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही. प्रक्रिया काय आता पुढे काय ऐका आता पुढे काय नाही, आम्ही त्यांना सांगा. नाही, आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये. कारण MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे. त्याच्यावर जी कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी जमान काय प्रोसेस असणार आहे? मोकोपा दाखल झाला तर ते कुठल्या नाही, त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना, ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील. मोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट सुरू होते त्यावेळेस 10 मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे. बाकीच्या 3 गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे, हा 103 BNSचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे. आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे, बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल, अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे. असे मुद्दे होते. त्याच्यामध्ये सगळे मुद्दे कोर्टानं काय ग्राह्य धरलेले नाहीत. हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेलं आहे. त्यांना नाही तेच सांगतो. आतापर्यंत तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला तर आतापर्यंत अर्ज नाही आहे की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे. ते आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाही आहे. हां, आतापर्यंत माहिती नाही आहे. गुन्ह्यात 15 दिवसांची पोलीस कोठडीचा एक मुद्दा तुम्ही मांडला. हो, आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या 10 वर्ष 1 वर्ष असं नाही की फक्त 10 वर्ष, मॅक्झिमम 10 वर्ष शिक्षा याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे 1 वर्ष ते 10 वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळं आमचं असं म्हणणं होतं की 15 दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे. त्याच्यामध्ये त्या 15 दिवसात पूर्ण तपास झालेला आहे. तेव्हा पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला नाही असं आम्ही आमचं म्हणणं मांडलं. ते ग्राह्य धरलं. सर, तुम्ही कर्नाटक हायकोर्टचं एक सायटेशन दिलं होतं सगळ्या प्रकरणामध्ये, काय थोडं ब्रीफ द्याल का? नाही, त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, त्या 10 वर्षापर्यंत जी शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला 40 दिवसाचा तपास आहे ते 15 दिवस तुम्ही पोलीस कस्टडी मागू शकता, असं आम्ही एक त्याच्यात
कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने तो कन्फर्म केलेला आहे. ओके ओके थँक्यू सर एग्जैक्टली आप सर थोड़ा ब्रीफ दीजिए कि एग्जैक्टली कोर्ट रूम में क्या हुआ. नहीं, कोर्ट रूम की बातें बाहर नहीं बोल सर, सकते भाई, आप बोलिए कोर्ट रूम में बैठा होगा ना आर्गुमेंट. सर आपके आर्गुमेंट आपका बेसिकली सुदर्शन गुले और इस दोनों मामले में चाटे के मामले में ताल्लुक नहीं बोला. कोर्ट के अंदर जो बातें हुई हम आपको बता नहीं सकते, दैट वाज एन पार्ट ऑफ द आर्गुमेंट. सो आपको क्या हुआ ये मेरा बताना जरूरी है. बाकी क्या MCR हुआ है, मैजिस्ट्रेट कस्टडी उनको दी गई है. ओके इसके पूरे जरिए मामले में सर हत्या के मामले में उनका लिंक है ऐसा बिल्कुल नहीं है. हमने बोला है कि उसमें उनको उन्होंने अभी कस्टडी मांगा था कि हमको उस पर इन्वेस्टिगेशन करना है. उनका यही चाहिए था कि उनको हमको इन्वेस्टिगेशन करना है, उसका कुछ रोल है क्या नहीं. अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं, वो रिमांड में कुछ आया नहीं कि उनका कुछ रोल है. तो लेकिन ये कह रहे थे कि उनकी जो मालमत्ता है यानी कि अलग अलग बुनियादी जगहों पे जहाँ उनकी प्रॉपर्टी है उसे भी क्रॉस वेरीफाई करना है आउट ऑफ इंडिया. नहीं, वो तो कभी भी कर सकते हैं ना. तो हमने बोला उसको कि भाई आपको प्रॉपर्टी इन्वेस्टिगेशन करने के लिए उनकी पर्सनल कस्टडी क्यों जरूरत है, पुलिस कस्टडी जरूरत नहीं. वो आप तो रजिस्ट्री ऑफिस में जाके एट 1 क्लिक आपको मिल सकता सब. क्या बार बार वही ग्राउंड दिए जा रहे हैं, आप दोहरा रहे हो. वही बोला मैं आपको कि पहले वही ग्राउंड थे, अभी वही ग्राउंड है, और 15 दिन में हमारा कोई वो 103 BNS के अंदर कोई कनेक्शन आया नहीं है. That's it. तर आपण पाहतोय वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधलेला